राजगर्जना रायगडात धगधगणार। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची महाड येथे जाहीर सभा शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2019 रोजी सायंकाळी 5:30 वाजता चांदे मैदान शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला महाड रायगड येथे। मनसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा। निमंत्रक जितेंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष रायगड जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना। मोदीशहा ही दुकली लोकशाही यंत्रणा मोडू पाहते, त्यांना हिटलरशाही आणायची आहे। म्हणूनच या निवडणुकीत असा निर्णय घ्या की हे दोघेही राजकीय क्षितिजावर दिसणार नाहीत। यासाठीच मी तुम्हाला जाग करायला आलोय, अशी साद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी सोलापूरकरांना घातली आहे। 5 वर्षापूर्वी दाखवलेल्या स्वप्नांबद्दल अवाक्षरही न बोलता पंतप्रधान मोदी आता शहीदांच्या नावाने मते मागत आहेत। शहीदांच्या कुटुंबाकडे पाहायला त्यांना वेळ नाही, परंतु त्यांच्या नावाने मते मागण्याचा असा निर्लज्जपणा यापूर्वी कधी पाहिला नसल्याची टीका राज ठाकरेंनी केली। सध्या निवडणुकीत राज ठाकरेंच्या सभांची आणि भाषणांची जोरदार चर्चा सुरू आहे। सोलापूर येथे देखील त्यांच्या सभेला जोरदार प्रतिसाद लाभला। जनसमुदायासमोर त्यांनी फ्लॉप मोदीचे पॉवर प्रेझेंटेशन केले। मोदींच्या थापा आणि वास्तव हे चित्रच त्यांनी सभेत उभे केले। इतकंच नव्हे, मोदींच्या जाहिरातीतील नायकांना भर सभेत बोलावून लोकांना तोंडात बोटे घालायला लावली। जे 1934, 35, 31च्या काळामध्ये जे ॲडॉल्फ हिटलरने जे केलं ना जर्मनीमध्ये, त्या वाटेवरती हे भारत यांना न्यायचं आहे। या भारतातली संपूर्ण लोकशाही मोडून काढायची आहे। या भारतामधल्या सगळ्या संस्था मोडून काढायच्या आहेत। हे जे चालू आहे त्यांचं सरळ चालू नाहीये। म्हणून मी आज कोणताही उमेदवार उभा न करता, पक्षाचं कुठचंही काही निवडणूक न लढवता मी तुमच्या समोर आलोय, फक्त तुम्हाला जागा करायला। बाबांनो, पुन्हा बळी पडू नका। नरेंद्र मोदी आणि अमित शाह या देशाच्या राजकीय क्षितिजावरनं नाहीसे झाले पाहिजेत। या दोघांना तर नाहीच नाही, परंतु या दोघांना मदत होईल अशाही कोणाला मतदान करायचं नाही। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।